वृत्त्या 3 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत: गौणी वृत्ती, भ्रमवृत्ती आणि प्रमावृत्ती. गौणी वृत्ती 2 पदार्थाचा भेद असतो व तो भेद ज्ञात असूनही अभेदाचा व्यवहार होतो, त्यास गौणी वृत्ती म्हणतात. जसं सिंह आहे. आता आपण काय एखादी माता काय म्हणते की माझा मुलगा सिंहासारखा आहे. आता लहान बालक गावात असतो, सिंह वनात असतो. सिंहाला 4 पाय आहेत, बालकाला 2 पाय आहेत. त्याला शेपूट आहे, ह्याला शेपूट नाही, असा भेद आहे, तरी ती काय म्हणते माझा मुलगा सिंहासारखा आहे. ह्याला गौणी वृत्ती म्हणतात. आहे भेद ते माहीत आहे, तरी पण काय माझा मुलगा सिंहासारखा आहे. किंवा सूर्य आकाशात आहे, ब्राह्मण जमिनीवर आहे, असा भेद आहे, तरी पण हा ब्राह्मण किती तेजस्वी सूर्यासारखा आहे. ह्याला म्हणायचं गौणी वृत्ती. नंबर 2 भ्रमवृत्ती. वस्तूचा भेद असतो, पण भेद कळत नाही, म्हणून भेदाचा व्यवहार होतो, त्याला भ्रमवृत्ती असं म्हणतात. जसं सुक्ती आणि रजत. सुक्ती रजत भिन्न असून काय इदम रजतम असा सुक्ती व रजताचा अभेदाने व्यवहार व्हायला लागलाय, त्याला भ्रम म्हणावं. आहे आत्मा आणि वाटायला देह. देह आत्मा भिन्न असून स्थूल अहम मीच देह आहे असा काय आहे आत्म्याचा अभेदाचे तिथं काय व्हायला व्यवहार आहे. आत्मा पण देहाच्या ठिकाणी आत्म्याचा अभेदाने व्यवहार व्हायला लागलाय, ह्याला म्हटलेलं आहे भ्रमवृत्ती. प्रमावृत्ती. भेद नसून अभेदाचा व्यवहार यास प्रमावृत्ती म्हणतात. जसं ही सुक्ती आहे म्हणताना सुक्तीचा भेदही नाही आणि भेदाचा व्यवहारही नाही, तरी पण ही सुक्ती आहे. जसं अयम आत्मा ब्रह्म. आत्मा आणि ब्रह्म यात भेदही नाही, भेदाचा व्यवहारही नाही, तरी पण आत्माच ब्रह्म आहे, ब्रह्मच आत्मा आहे असा प्रमावृत्तीनं म्हणणं. अशा ह्या 3 प्रकारच्या वृत्त्या सांगितलेल्या आहेत.